हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग जी ब्लाऊज डिझाईन आहे ती बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आवडला तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता आपण आपल्या आवडीनुसार आपण बॅकनेक घेतलेला आहे. तर बघा, वरच्या साईडला 2.25 घेतला आहे आणि खालच्या साईडला 3 घेतला आहे, जेणेकरून आपला जो गळा बांधणार आहे तो एकदम डीप बनतो. त्यानंतर आपण चौकोन करून घ्यायचा आहे. चौकोनच्या मध्ये आपण 1 इंचाची खूण करायची आहे आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कट करायचा आहे. तुम्ही कॅनव्हास यूज करता असा तर करू शकतात. एकच तर म्हणजे जर एकच कलर कपडा असेल तर डिझाईन कळत नाही, तर कशी करायचे ते या पद्धतीने तुम्ही नक्की डिझाईन करा. हे बघा, खालच्या बाजूला सुईचा कपडा आहे आणि वरती अस्तरचा कपडा आहे. सगळ्या बाजूला आपण जे पिना आहे त्या लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला अस्तरचा आणि मेन फॅब्रिक हलत नाही. त्यानंतर आपण एकसारखी पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना आपण कपड्यावरती हात ठेवायचा आहे, जेणेकरून कपडा सरकला नाही पाहिजे. पूर्ण गळ्याला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण एक्स्ट्रा आहे ते कट करणार आहोत आणि ज्या पिन लावलेल्या आहेत ते आपण काढून घेणार आहोत. तुम्हाला जर वाटली शिलाई मागं पुढं झाली तर तुम्ही पूर्ण करू शकतात आणि गळ्याला पुन्हा एकदा शिलाई देऊ शकतात. तो खूप छान पद्धत आहे, नक्की ट्राय करा. ब्लाऊज डिझाईन खूप छान बनणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ कंटिन्यू केला तरच तुम्हाला समजणार आहे. त्यानंतर आता आपण बघा, व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो गोल गळा आहे तो व्यवस्थित तयार होणार आहे, जेणेकरून अजिबात खालीवर होणार नाही आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपण जे एक्स्ट्रा आहे कापड कट करून छोटे छोटे कट मारायचे आहे, जेणेकरून फिनिशिंग एक नंबर दिसते. इथं तुम्हाला कॅनव्हास यूज करता असं करू शकता. त्यानंतर बघा, आता आपण काय करायचं आहे, मेन साडीचा कपडा आणि अस्तर बाजूला करून त्यावर एक शिलाई करायची आहे, जेणेकरून असं केल्याने जी आपली फिनिशिंग असते ती एक नंबर येते. आणि जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक बाजूला करू तेव्हा ती शिलाई एकसारखी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग पण एक नंबर येते. तर ओके, यानंतर आता आपण काय करायचं आहे, आता गळा पलटी करायचा आहे. बघा किती छान गोल गळा रेडी झालेला आहे. तुम्ही या पद्धतीनं गोल गळा ट्राय करा. त्यानंतर त्यावर दाबटीप द्या. दाबटीप थोडीशी साईडला द्यायची आहे, म्हणजे खूप साईडला द्यायची नाही आणि एकदम कडेवर द्यायची नाही, मध्यभागी द्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग गळ्याची एक नंबर दिसते. इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजत असेल. आता आपण कटिंग करून कसं उलट पालट केली. त्यानंतर आपण काय करायचं आहे, गळ्या व्यवस्थित करून आपण सगळ्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, आता तुम्ही म्हणशाल इथं जोड का दिला आहे का, जेव्हा मेन फॅब्रिक कट करत तेव्हा अस्तरला छिद्र होते, त्यामुळं मी तिथं बॅक साईडला थोडंसं जॉईंट देऊन घेतला आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज रेडी झाल्यावर छिद्र असल्यामुळे तो ब्लाऊज लवकर खराब होऊ नये. त्यासाठी मी तिथं दुसरं कापड कट करून लावलेलं आहे. तर तुम्हाला पण जेव्हा जर ब्लाऊज साडीमध्ये कपडा खराब निघाला तर अशी आयडिया करायची आहे, तसं स्टिच करायचं नाही आहे. जर स्टिच केला तर तो ब्लाऊज खराब होतो. ओके, त्यानंतर आपण पूर्ण शिलाई देऊन घेतली आहे. पायातला चारही बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा. 2026मध्ये ही डिझाईन खूप ट्रेंडिंग चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर त्यानंतर आता आपण टक्स मारायचे आहे. शोल्डरच्या मधोमध घेतले आहे आणि गळ्याच्या सामने आपण टक्स मारून घेणार आहे. टक्स अर्धा इंचाचा असावा. त्यानंतर आपण टक्स टाकून घ्यायचे आहे. टक्स दोन्ही एकसारखे टाकायचे आहे, जेणेकरून आपले जे शोल्डर आहे त्याच्यामधोमध टक्स आले पाहिजे दोन्ही पण. तर खूप छान मागे पुढे पण होत नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतात. टक्स का मारतात, कारण जेव्हा आपण फिटिंग करू तेव्हा आपली फिटिंग व्यवस्थित यावं आणि माग असं गोळा दिसत नाही, त्यामुळं आपण टक्स मारत असतो. त्यानंतर आता आपण कमरपट्टी टाकणार आहोत. त्यानंतर आपण कमरपट्टी टाकणार आहोत. कमरपट्टी टाकल्यानंतर बघा, आता कमरपट्टी मेन फॅब्रिक सुईच्या बाजूने आहे आणि कमरपट्टी वरून टाकले आहे. अर्धा इंचाच्या अंतरावर आपण कमरपट्टी टाकून घ्यायची आहे. 2.5 ते 3 इंचाची आपण
2.5 इंचाची कमरपट्टी घेतली तर ती पण पुष्कळ होते, त्यामुळे 2.5 इंचाची घ्या. त्यानंतर वरच्या बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर आपण दाबटीप देऊन आतल्या बाजूला घेणार आहोत. तर कमरपट्टी काही टेलर नाही लावत, डायरेक्ट पलटे करतात, पण मी लावते कारण कमरपट्टी लावल्याने ब्लाऊज आपला हा मागच्या बाजूने अजिबात तरंगत नाही, त्यामुळे कमरपट्टी लावणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर आपण व्यवस्थित करून दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपण जी कमरपट्टी लावली होती ती खालच्या बाजूला गेलेली आहे आणि वरच्या बाजूला आपण दाबटीप देऊन घेतलेली कमरपट्टी लावण्याची पण खूप सोपी पद्धत आहे, तर नक्की ट्राय करा बघा. तर आता या ठिकाणी कॅमेरा हल्ला होता त्यामुळं, तर बघा अशा प्रकारे आपली कमरपट्टी जोडून झालेली आहे बघा. त्यानंतर आपण एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर वरच्या बाजूला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि कमरपट्टी अशी आपली रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपल्याला छोटे छोटे जे पोटली बटन आहे ते करून घ्यायचे आहे. 2.5-3 इंचाचा कपडा काढायचा आहे आणि छोटे छोटे ते पोटली बटन करून घ्यायचे. आपण जे थर्मोकॉल बलून असतात ते बोलतात, तर 1.5 इंचाचे कापड आपण कट करून घ्यायचे आहे. त्यात बलून टाकून आपण धाग्याने पॅक करायचे आणि त्यानंतर 2-2 इंचाच्या खुणा करून घ्यायच्या गळ्याला पूर्ण बघा. तर इथं मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं ते तुम्हाला मी दाखवलं नाही ते कसे तयार केले, पण मी तुम्हाला सांगते. गळ्याच्या बाजूने ते पोटली बटन ठेवायचे आहे आणि हळूहळू शिलाई करायची आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे, आवडली तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि ज्या महिलांना गरज आहे आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही ही डिझाईन बनवा, तुम्हाला सहज जमून जाईल. खूप अवघड पण नाही आहे आणि कॅनव्हास वगैरे पण लावला नाही. आणि त्यानंतर 1-1 इंचाच्या 2-2 इंचाच्या खुणा मारून आपण सगळे बटन ठेवून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर जेवढे लागतात तेवढे आपण बनवून घेतलेले आहे बघा. आतमध्ये आपण 10 रुपयाचं थर्मोबॉल असं काय बोलतात ते आणलेलं आहे, त्यामध्ये कापडामध्ये पॅक करून सुईनं पॅक करून बनवलेले आहे. तर चला, साडीचा कपडा थोडा असल्यामुळं आपण तेवढीच त्याची डिझाईन बनवणार आहोत. तर ही आपण जी ट्रेंडिंग नारायणपेठ साडी आहे त्या साडीचा हा ब्लाऊज आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पूर्ण बटन लावून घेतलेले आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे बघा. तर जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. त्यानंतर इथं बघा मी 5 इंचाचा कपडा घेतला आहे, तो फोल्ड केला आहे आणि सरळ कपडा काढलेला आहे. 5 इंचाचा कपडा घेतला आहे आणि त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई एकसारखी टाकायची जेणेकरून आपल्या फ्रिल बनवायची ती एकसारखी आली पाहिजे, त्यामुळं आपण शिलाई करून घ्यायची आहे. इथं सर्दीमुळे माझा गळा हा खराब झालेला आहे, तर समजून घ्या. त्यानंतर पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आपण शिलाई करताना एकसारखी करायची आहे, दोन्ही पण बाजू सोबत पकडायची आहे जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती एकसारखी येते. आणि फ्रिलसाठी असा लांब कपडा पाहिजे नाही तो मला, आणि त्याची रुंदी पण थोडीशी जास्त पाहिजे. त्यानंतर आपण पेन्सिलच्या सहाय्याने आपण ते पूर्ण पिनाच्या सहाय्याने ते सुईचे करून घ्यायचे आहे बघा. ते आपण जसे नाडी घालतो तसेच करायचे आहे बघा आणि सुईच्या बाजूने काढून घ्यायचे आहे बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे जेवढे व्हिडिओ येतील ते अगोदर तुम्हाला बघायला भेटतील. आणि नेहमी शिलाई रिलेटेडच आपले व्हिडिओ असतात, खूप छान असतात. तर तुम्ही कटिंग स्टिचिंग संपूर्ण आपण माहिती ह्या व्हिडिओवर अपलोड केलेली आहे, ह्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्यू करत चाला. कटिंग स्टिचिंगचे छोटे छोटे टिप्स आहेत त्या पण हे केले आहे. त्यानंतर आता आपण बघा छोटे छोटे प्लेट टाकणार आहोत. स्टार्टिंग पण थोडं फोल्ड करायचं आहे आणि सारखे प्लेट टाकून घ्यायचे आहे जेणेकरून
दिसायला पण खूप छान दिसतं आणि ज्या प्लेट आहे त्या पण एकसारखं तयार होतात. तर आपल्या चॅनलवर खूप सारे आपण व्हिडिओ टाकले आहे. कटिंग स्टिचिंगचे प्रिन्स कट, फोटक्स, बोटनेक, कटोरी, मापा कशी घ्यायची ते पासून तर पेपर कटिंग कशी करायची, कटोरी कशी वाढवायची, बाई छोटी बाई कशी कटिंग करायची, मोठी बाई कशी कटिंग करायची. तर बघा आपण सगळे आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आता बघा फ्रिल झालेले आहे एकसारखी मार्किंग करून फ्रिल लावायची आहे. तर बघा आता फ्रिल एकदम छोटी आहे आणि मग आता आपण काय करणार आहोत, त्यासाठी आपण काय करणार आहोत, मध्ये आपला एक साडीचा कापडा उरला आहे तिथे पॅच लावून घेणार आहोत आणि जी फ्रिल होती ती मधोमध कट करून घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपण ती गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे शिलाई करून आणि दुसऱ्या बाजूची पण अशी करायची आहे. मध्ये आता आपला एक काटाचा थोडा कपडा उरला आहे तर तो आपण ते यूज करणार आहोत. त्यामुळं अगोदर आपण जी फ्रिल होती ती जोडून घेणार आहोत. फ्रिल दोन्ही साईडने फ्रिल जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्रा काट तो आपण मध्यभागी जॉईन करणार आहोत बघा. त्यानंतर आपण डबल शिलाई करायची आहे फ्रिलला, जेणेकरून आपली फ्रिल आहे ती निघणार नाही. अशा प्रकारे दुसऱ्या पण बाजूला फ्रिल लावून घ्यायची आहे बघा. डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आवडली तर तुमच्या जो ब्लाऊज असेल ट्रेंड आता जस्ट त्यावर ही डिझाईन ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे बघा. दोन्ही बाजूला आपण फ्रिल लावून घेतलेले आहे बघा आणि मध्ये आता आपण जो याचा कपडा आहे अस्तर एक्स्ट्रा जो काठ होता तो आपण जोडणार आहोत. तर बघा काठाचा यूज पण तिथं होऊन जातो. काठ हा मध्यभागी ठेवायचा आहे बघा आणि शिलाई करायची आहे बघा. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघा काठ जास्त मोठा झाला असेल तर आपण आपले ॲडजस्टमेंट करून तो अटॅच करायचा आहे आणि असं आपण षटकोनी आकार आहे तसं काठ ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण काठातले जे बाजूच्या कडा होत्या त्या पूर्ण शिलाई करून घेतल्या आहे आणि त्यानंतर आपण मशीनवर ब्लाऊजवर पण पूर्ण काठ सगळ्या बाजून आपण शिलाई केलेली आहे बघा. तर आता आपण इथं लेस लावून घेणार आहोत बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस लावू शकता. बघा माझ्याकडे ही लेस होती म्हणून मी इथं ही लावून घेतलेली, खूप छान दिसते. इथं लेस तुमच्याकडे ब्रॉड असेल तर तरी तुम्ही लावू शकतात, कारण जो आपला प्लेटचा पोर्शन आहे तो झाकून जातो आणि त्यानंतर आपण जेव्हा एंड येतो स्टिचिंगचा तेव्हा आपण त्यावरती फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण डबल शिलाई करायची आहे. दुसऱ्या बाजूला पण तशी शिलाई करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा कशी होती डिझाईन. तर दुसऱ्या बाजूला पण आपण जर आपल्या साडीचा कपडा जर साडीचा कपडा छोटा म्हणजे एक कलरचा कॉन्ट्रास्ट नसेल आणि जर आपण साडीमधून पण कापड काढू शकत नाही त्यावेळेस तुम्ही अशी डिझाईन बनवा. खूप छान डिझाईन तयार होते, दिसायला पण खूप छान दिसते बघा. डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून ती निघली नाही पाहिजे. त्यानंतर आपला जो काठ होता त्यावर पण आपण शिलाई करून घेणार आहोत बघा. तर जसं काठाचा आकार आहे तशी आपण शिलाई करून घेणार आहोत. खूप सोपे आहे. नक्की तुम्ही नवीन शिकत असाल तर ही तुम्हाला जी आपण डिझाईन बनवली आहे ती सहज शिवता येईल. काहीच कॉम्प्लिकेटेड नाही, खूप सोपी आहे. फ्रिल पण बनवायचं खूप सोपे आहे, पोटली बटन पण बनवायचं खूप सोपे आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पोटली बटन कसं बनवलं ते
ते बघायचं असं तर कमेंट करा खाली, मी तुम्हाला पुन्हा पोटली बटन कसं बनवायचं ते दाखवते. आणि ह्याप्रमाणे आपण पूर्ण फ्रिल लावून घेतले, आपण जो काटला त्याला पण शिलाई करून घेतलेली आहे लेस लावून. तर अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊजचा फायनल लुक आहे. त्यानंतर खालच्या बाजूला पण आपण एक लेस लावू शकतो. बघा फायनल लुक